नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली स्वागत करते तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत 32 साईजच्या कटोरी ब्लाऊजची पूर्ण कटिंग आणि शिलाई दोन्ही एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर अगदी डिटेलमध्ये आपण पूर्ण व्हिडिओ बनवणार आहोत। तर इथे बघा, सगळ्यात अगोदर मी या 32 साईजचं मी माझं रेडीमेड पेपर पॅटर्न आहे ना ते घेतलेलं आहे। त्याच्यावरूनच आपण पूर्ण ब्लाऊज कटिंग करून स्टिच करणार आहोत आणि नंतर ब्लाऊज शिवल्यानंतर तुम्ही बघा आपल्या ब्लाऊजची परफेक्ट फिटिंग आणि फिनिशिंग कशा प्रकारे येते ते नंतर सांगा की म्हणजे तुम्हाला जर हे पेपर पॅटर्न ची कटिंग हवी असेल तर मला तसं कमेंट करून सांगा, मी नक्की त्याच्यावर तुम्हाला व्हिडिओ बनवून त्याची पेपर कटिंग दाखवेन। तर चला आता आपण सुरुवात करूया। तर इथे बघा, सगळ्यात अगोदर आपल्याला ब्लाऊजची उंची घ्यायची असते। तर ब्लाऊजची उंची इथं 12.5 इंच होती, त्याच्यात 1 इंच प्लस करून मी इथं 13.5 इंचावर मार्किंग करून घेतलेलं आहे। आणि इथे एक आपल्याला सरळ लाईन आखून घ्यायची आणि लाईन जी आपण लाईन आखलेली आहे त्याच्यावर आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं। ते इथे बघा, तर इथे बघा आपल्याला मुंड्याचं माप टाकायचं आहे 5.5 इंचावर, कारण हा 32 साईजचा ब्लाऊज आहे आणि आपण शोल्डर घेतलेला आहे 5.25 इंच। तर इथे बघा मुंडा टाकून मी इथं सरळ लाईन आखून घेतलेली आहे। आता ह्याच लाईनीवर आपल्याला छातीचं माप टाकायचं आहे। छाती आहे 32, त्याचा चौथा भाग 8 इंच आणि 1.5 इंच साईडला मी शिलाई मार्जिन घेतलेला आहे। तर इथे बघा, आपला जो ब्लाऊजचा पाठीमागचा गळा आहे ना तो डीप गळा आहे, म्हणजे 32 साईजसाठी 10 इंच पाठीमागचा डीप नेक आहे। त्याच्यामुळे इथे बघा आपल्याला असं क्रॉस बॅग अर्धा इंच द्यायचं आहे, म्हणजे अर्धा इंच बाहेर घेऊन अशी क्रॉस लाईन आखायची आणि तिथून 1 इंचावर असं मार्किंग करायचं आणि पाठीमागच्या आपल्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे। तर हा क्रॉस बॅग कशासाठी द्यायचा, तर आपला जो डीप नेक आता 32 साईजसाठी 10 इंच म्हटल्यावर भरपूर डीप गळा झाला, त्याच्यासाठी आपल्याला हा क्रॉस बॅग द्यायचा आहे। त्याच्यामुळे काय होतं, आपल्याला पाठीमागच्या मुंड्यामध्ये घोळ वगैरे येत नाही, असं लूज पडल्यासारखं होतं ना ते होत नाही। तर इथे बघा अशा प्रकारे मी मुंड्याचा शेप दिलेला आहे आणि एक लाईन एवढं आपली जी फिटिंगची लाईन आहे तिथून खाली घेतलेला आहे, म्हणजे मुंड्यात टाईट होत नाही। आता कमरेचं माप टाकायचं, कमरेचा चौथा भाग, आणि इथं आपण जे डॉटसाठी घेणार आहोत ते फक्त अर्धा इंचच घेणार आहोत, कारण 32 साईजमध्ये आपण जर जास्त डॉट घेतला ना तर शोल्डर उतरतात, कारण आपलं गळा रुंदी कमी असतेच तरी पण आपण डॉट जास्त घेतला ना तर गळा खूप पसरतो, त्याच्यामुळे शोल्डर उतरण्याचे चान्सेस असतात। त्याच्यामुळे आपल्याला डॉट फक्त अर्धा इंचाचाच घ्यायचा आहे। तर इथे बघा गळा रुंदी घेतलेली आहे मी 2.25 इंच आणि खालच्या साईडला घेतलेला आहे 2.5 इंच। तर तुम्हाला पण याचप्रमाणे पूर्ण मार्किंग करून घ्यायचं आहे आणि याप्रमाणे तुम्ही कटिंग करून बघा, तुम्हाला ब्लाऊजमध्ये कुठलाच प्रॉब्लेम येणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शोल्डर तर अजिबातच उतरणार नाही। तर इथे बघा, आता आपल्याला इथं 1/2 इंच एवढं शोल्डर उतार द्यायचं आहे, ते पण गळ्याच्या साईडला, म्हणजे आपला शोल्डर उतरत नाही। तर इथे बघा पाठीमागचा गळा आपला 10 इंच आहे। आता पाठीमागच्या भागाची पूर्ण मार्किंग करून झालेली आहे। आता याची आपण कटिंग करून घेऊया। तर जसं आपण मार्किंग केलं अगदी त्याचप्रमाणे आपल्याला इथं कटिंग करून घ्यायची आहे आणि याच मापाचे मी पेपर पॅटर्न ऑलरेडी माझ्याकडे कटिंग करून ठेवलेले आहेत। पण तुम्हाला जर याच मापाचे पेपर पॅटर्नची पण पुढच्या पार्टची कटिंग बघायची असेल तर मला तसं कमेंट करून सांगा, मी पेपर पॅटर्नचा नक्की व्हिडिओ बनवेन। तर इथं आपल्याला पाठीमागच्या डॉटचं मार्किंग करायचं आहे। तर पाठीमागच्या डॉटच्या मार्किंगसाठी जिथं आपली फिटिंगची लाईन असते तिथून बरोबर हाफ करायचं आणि 4 इंच वरती घेऊन आपल्याला इथं पाठीमागच्या डॉटचं मार्किंग करून घ्यायचं आहे। आणि डॉट तुम्ही बघू शकता मी फक्त अर्धा इंचाचं दिलेलं आहे, म्हणजे इकडच्या एका साईडला 1/2 इंच आणि दुसऱ्या साईडला 1/2 इंच, आणि शोल्डर उतार जो आपण दिलेला होता 1/2 इंचाचा तो पण कट करून घेतलेला आहे। आता इथं आपण पुढचा जो पार्ट आहे कटिंग केलेला त्याची कटिंग करणार आहोत। तर बघायचं अगोदर आपले पार्ट कुठे ॲडजस्ट होते तर त्याच्यानुसार। तर इथे बघा मी योकपट्टी ठेवून घेतलेली आहे। आता ही जी योकपट्टी आहे ती मी वाढवून घेतलेली नाही आहे, जसं आपण पेपर पॅटर्न कटिंग केलेले होते तीच आहे आणि याच्यात खालच्या साईडला आपल्याला 1/2 इंच ॲड करून घ्यायचं आहे। तर 1/2 इंच कशासाठी, तर वरच्या साईडला आपल्याला कटोरीच्या साईडला जोडायला अर्धा इंच जातं आणि खाली आपण शिलाई मारतो तिथं आपल्याला 1/2 इंच जातं, तर अशा त्याच्यामुळे आपल्याला खाली 1/2 इंच वाढून घ्यायचं आहे। ओके, तर आता आपली योकपट्टी झाली। आता जो मुंड्याचा पार्ट आहे तो आपण जसा कट केले आपलं पेपर आहे त्याचप्रमाणे आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे। तर इथे बघा आता मी मुंड्याचं मार्किंग करून घेते आणि नंतर आपल्याला इथं कटोरीचं मार्किंग करून घ्यायचं आहे। तर इथे बघा मुंडाचं मार्किंग करून झालेलं आहे। आता आपण कटोरी जी आहे ती क्रॉस कपड्यामध्ये ठेवायची, म्हणजे कटोरी जी आहे ती आपल्याला बॉडीमध्ये एकदम परफेक्ट अशी फिटिंगमध्ये बसते। तर इथे बघा तुम्ही बघू शकता याप्रमाणे आपल्याला क्रॉसमध्ये ठेवायची आहे आणि जशी आहे तशीच आपल्याला त्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे। तर इथे बघा आता
कटोरीचा, मुंड्याचा आणि योगपट्टीचं मार्किंग करून झालेलं आहे. आता हे सगळे पार्ट जे आहेत ते कट करून घेते आणि मग इथे बघा जसं आपण मार्किंग केलेलं आहे अगदी त्याचप्रमाणे आपल्याला इथं पूर्ण जे पॅटर्न आहे त्याची कटिंग करून घ्यायची आहे. आणि हेच पॅटर्न नंतर आपल्याला जो मेन ब्लाऊज पीस आहे आपला त्याच्यावर ठेवून व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं आहे. तर इथे बघा मी आता सगळे पेपर पॅटर्न कटिंग करून झालेले आहेत. फक्त आपल्या आता बाही कटिंग करायची राहिलेली आहे. ती मी आता तुम्हाला सांगते बाही कशा प्रकारे कटिंग करायची ते. तर इथे बघा इथं 3/4 स्लीव्ज आहेत. तर आपली बाही जेवढी पण असेल त्याच्यात 1 इंच प्लस करून आपल्याला बाहीचं माप टाकायचं आहे. तर इथं बाही होती 9 इंच, त्याच्यात 1 इंच प्लस करून मी इथं 10 इंचावर 10 इंचाची बाही आहे तिथं 1 इंच प्लस करून मी इथं 11 इंचावर मार्किंग केलेलं आहे. आणि 3 इंच मी इथं कॅप हाईट घेतलेली आहे कारण साईज कमी आहे 32 साईज आणि 34 साईजच्या पुढं आपल्याला 36 साईजच्या पुढं आपल्याला 3.5 इंच कॅप हाईट घ्यायची आहे. तर इथे बघा अशा प्रकारे मी मुंडा मोजून घेतला. तर मुंडा 7.25 आहे. तर बरोबर 7.25 वर मार्किंग करून नंतर मी त्याचा मध्यभाग काढून दोन्ही गॅपमधलं अंतर हे आपलं 1.25 इंच आलं पाहिजे. म्हणजे वरच्या साईडला 3 लाईन आणि खालच्या साईडला 3 लाईन अशा प्रकारे मार्किंग करून घेऊन इथं मी बाहीचा शेप देऊन घेतलेला आहे. आता आपल्याला दंडघेराचं माप टाकायचं. दंडघेर आहे 9 इंच, तर त्याचा हाफ करायचा आणि 1.5 इंच आपल्याला साईडला शिलाई मार्जिन. आणि जेवढं पण तुमचं इथं बायसेपचं राऊंड असेल त्याचा हाफ घ्यायचं आणि तिथं माप टाकायचं आणि पूर्ण आपल्याला बाहीचं मार्किंग करून घ्यायचं आहे. तर इथे बघा बाहीला मी शेप कशा प्रकारे दिलेला आहे. तर जेवढं आपलं बायसेपचं माप जर नाही घेतलं आणि आपण जर सरळ शिलाई तिथं मारली तर मग दंडाच्या तिथं आपली जी बाही आहे ती लूज होते आणि परफेक्ट फिटिंगमध्ये अशी बसत नाही. त्याच्यामुळे इथे बघा ते पण माप घेणं जरुरी असतं. तर इथे बघा पुढचा भाग पण मी कटिंग करून घेतलेला आहे आणि पुढच्या भागाला असं निशाण करून ठेवायचं म्हणजे आपल्याला शिलाई करताना लक्षात राहतं की हा पुढचा भाग आहे. तर इथे बघा आता हा जो आहे तो आपला मेन कपडा आहे ब्लाऊजचा. तर आता जे आपण सगळे कटिंग केलेलं अस्तर आहे ते याच्यावर व्यवस्थित ठेवून आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. आता छोटी साईज आहे त्याच्यामुळे आपल्याला ब्लाऊज कमी पडण्याचं म्हणजे काही कारण येत नाही. तर हेवी साईज असेल तर मग ब्लाऊज पीस आपल्याला ॲडजस्ट करत कटिंग करावा लागतो. तर इथे बघा मी पूर्ण ब्लाऊज पीस कटिंग करून घेते आणि नंतर आपण याची लगेच आता शिलाई बघणार आहोत. आणि शिलाई करताना मी पण तुम्हाला खूप छोटे असे टिप्स देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका आणि शेवटपर्यंत नक्की बघा. आणि शेवट तुम्ही याचा फायनल लुक बघालच की ते ब्लाऊज आपला एकदम परफेक्ट आणि फिनिशिंगमध्ये तयार होणार आहे ते. तर इथे बघा पूर्ण कटिंग झालेली आहे. आता आपण याची शिलाई करूया. तर इथं हा आपला 32 साईजचा ब्लाऊज आहे त्याची शिलाई आज आपण करणार आहोत. तर इथे बघा सगळ्यात अगोदर आपण जो आहे तो पुढचा पार्ट तयार करून घेणार आहोत. तर पुढचा पार्ट तयार करण्यासाठी इथे मी सगळ्यात अगोदर योगपट्टी तयार करण्यासाठी घेतलेली आहे. तर सगळ्यात अगोदर आपल्याला योगपट्टी तयार करून घ्यायची आहे. तर इथे बघा तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता त्याप्रमाणे सगळ्यात अगोदर आपल्याला खाली शिलाई मारून घ्यायची. नंतर अस्तर पलटी करून आपल्याला परत असं पूर्ण मेन कपड्यावर आपल्याला चारी बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे. तर इथे बघा एक योगपट्टी तयार झालेली आहे. अगदी त्याचप्रमाणे आपल्याला इथं दुसरी योगपट्टी पण तयार करून घ्यायची आहे. तर इथे बघा दोन्ही पण योगपट्ट्या आपल्यात जोडून तयार झालेल्या आहेत. आता मुंड्याचा भाग जोडून घेऊया आणि नंतर आपण कटोरी आहे ती जोडून घेऊया. आणि एकाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग याच्यामुळे दाखवलेली आहे कारण कोणी एक भाग बघता आणि एक भाग समजा पार्ट 1 पार्ट 2 केलं तर एखादा भाग बघतात आणि एक सोडतात. मग नंतर पूर्ण ब्लाऊज असं समजत नाही की कसा आला. कटिंग बघितली तर शिलाई बघायची राहते मग ती समजत नाही आपल्याला की पूर्ण ब्लाऊज कसा स्टिच झाला. त्यामुळे एकाच व्हिडिओमध्ये मी पूर्ण तुम्हाला दाखवलं आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि नंतर समजेल तुम्हाला की ब्लाऊज आपला कसा बनवून तयार झालेला आहे ते. तर इथे बघा आता एक कटोरी पण जोडून झालेली आहे. आता दोन्ही सगळे पार्ट आपले पुढचे जे आहेत ते जोडलेले आहेत. आपण आता जोडणार आहोत. तर जोडताना एक गोष्ट लक्षात ठेवायची कटोरीचं टोक आहे तो थोडासा पुढे घ्यायचा म्हणजे आपल्या कटोरीचा गोल गळा आहे तो परफेक्ट येतो. एकदम टोक जोडून आपल्याला कटोरी जोडली तर मग गळा आपला पसरट झाल्यासारखा होतो. तर इथे बघा कटोरी जोडून झाल्यानंतर आपल्याला टक्स द्यायचा आहे. तर टक्स आपल्याला इथं 1.5 इंचाचा घेतला होता आपण त्याचप्रमाणे इथं 1.5 इंच घ्यायचा आहे आणि 2.5 इंच उंच घ्यायचा आहे.
तर त्या प्रकारे मी इथं शिलाई मारून घेतली आणि जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून टाकायचा आणि आता आपल्याला योगपट्टी जोडून घ्यायची आहे. तर योगपट्टी जोडायच्या अगोदर बघा एवढा कपडा मी क्रॉस असा कट केलेला आहे. त्याच्यामुळे काय होतं ना, आपली जी हुकायची पट्टी आहे ते एकदम जास्त लांब पण होत नाही आणि ब्लाऊज आपल्याला फिटिंगला परफेक्ट बसतो. आणि ज्यांचं म्हणजे थोडंसं पोट वगैरे जर जास्त वाढलेलं असेल तर त्यांना जर हुकायची पट्टी जर लांब झाली ना तर ती ब्लाऊज वरती चढतो, मग शोल्डर उतरतात, तो पण प्रॉब्लेम असतो. मग ते अशा वेळेस ज्यांची जास्त पोट असेल ना त्यावेळेस तुम्ही हुकायची पट्टी थोडीशी छोटी ठेवायची, म्हणजे ब्लाऊज आपला अजिबात उतरत नाही शोल्डरमधून. तर ठीक आहे. तर इथे बघा आता एक पार्ट तयार केला मी, त्याचप्रमाणे सेम प्रोसेस करून दुसरा पार्ट पण इथं तयार करून घेत आहे. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा आणि साईडला जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन येणारे जे व्हिडिओ आहेत त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि ज्या पण छोटे पण खूप महत्त्वाचे अशा टिप्स असतात ते मी खूप म्हणजे प्रत्येक व्हिडिओमध्ये छोटे टिप्स देत असते, ते तुम्हाला भेटतील. तर तुम्ही इथं बघितलं असेल व्हिडिओमध्ये आपले जो ब्लाऊज आहे तो एकदम परफेक्ट असा आलेला आहे. आणि योगपट्टी लावल्याच्या नंतर नक्की चेक करायचं की आपले दोन्ही पण पार्ट सेम आहेत का नाही, काज बटन पट्टी लावायच्या अगोदर. तर इथे बघा मी चेक करून घेतला आणि आता इथे मी हुकायची पट्टी लावून घेत आहे. तर हुकायची पट्टी लावताना सगळ्यात अगोदर हुकाची पट्टी लावायला घेतलेली आहे. हुकाची पट्टी आपल्याला नेहमी सरळ बाजूने लावायला चालू करायची आणि पूर्ण आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायची असते. आणि जी लुकाची पट्टी असते ती उलट्या साईडने म्हणजे अस्तरच्या साईडने जोडायला चालू करायची आणि हाफमध्ये फोल्ड करून ती आपल्याला सरळ बाजूने घ्यायची आहे. तर इथे बघू शकता आपली कटोरी आपण 4.25 इंचाची घेतली होती, तर इथे बरोबर आपल्या 4.25 इंचाची बनवून तयार झालेली आहे. तर इथे बघा आता लुकाची पट्टी पण मी जोडून घेतलेली आहे. आणि ब्लाऊज आपण वेळोवेळी चेक करत राहायचं, कारण दोन्ही पार्ट आपले सेम आले तरच ब्लाऊज आपला फिटिंगला परफेक्ट बसतो. त्याच्यामुळे आपल्याला ब्लाऊज वेळोवेळी चेक करायचा. आणि इथं बघू शकता आपले दोन्ही पार्ट आता सेम आहेत आणि गळा पण एकदम परफेक्ट असा गोल आलेला आहे. आता मी इथं गोल गळ्याला पायपिंग करून घेते. तर इथे मी क्रॉस पट्टी घेतलेली आहे आणि मी तुम्हाला सरळ पट्टीमध्ये पण पायपिंग कशी करायची त्याच्यावर पण एक व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा. सरळ पट्टीमध्ये पण खूप परफेक्ट आणि फिनिशिंगमध्ये आपल्याला गळ्याला पट्टी लावता येते. तर इथे बघा एका साईडला आपल्याला गळ्याला पायपिंग करून झालेली आहे, त्याचप्रमाणे आता दुसऱ्या साईडला पण मी इथं पायपिंग करून घेते. आणि आतल्या साईडला जो एक्स्ट्राचा कपडा असेल ना तो आपल्याला कट करून टाकायचा आहे. पायपिंगच्या इथं आतमध्ये जास्त आपल्याला कपडा ठेवायचा नाही, अगदी थोडासा कपडा ठेवायचा जेवढा आपल्याला पायपिंगमध्ये हवा आहे तेवढाच. जास्त कपडा जर ठेवला तर तो बाहेर निघतो, मग आपली पायपिंग व्यवस्थित अशी दिसत नाही. तर आता पुढचा जो पार्ट आहे तो पूर्ण बनवून तयार झालेला आहे. आता आपण पाठीमागचा भाग तयार करून घेऊया. तर इथे मी सगळ्यात खाली कमरेला इथं 5 नंबरची शिलाई मारून घेते मोठी, कारण आपल्याला ती नंतर खोलायची आहे आणि कमरेला नंतर कमरपट्टी लावायची आहे. पण गळ्याला आपल्याला पलटी करायचं आहे, त्यामुळे गळ्याला एकदम सगळ्यात छोटी शिलाई मारून घ्यायची. आणि मग नंतर आतला जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून टाकायचा आणि छोटे कट द्यायचे. जिथं आपला राऊंड भाग आहे ना तिथं आपल्याला छोटे कट द्यायचे आणि खाली कमरेला मारलेली शिलाई खोलायची. आणि नंतर आपल्याला गळ्याला पूर्ण दाब शिलाई मारून घ्यायची आहे. दाब शिलाई मारल्यामुळे काय होतं ना, आपल्या गळ्याला फिनिशिंग खूप छान येते, त्याच्यामुळे दाब शिलाई न विसरता मारायची. तर इथे बघा आता गळ्याला पूर्ण दाब शिलाई देऊन झालेली आहे. आणि आता मी कमरेला शिलाई मारून घेते आणि नंतर टक्स मारून मी पूर्ण याला कमरपट्टी वगैरे लावून पूर्ण पाठीमागचा भाग जो आहे तो आपण रेडी करून घेणार आहोत. तर इथे बघा आता कमरपट्टी लावून ते इथे बघ पाठीमागचा भाग पूर्ण रेडी झालेला आहे. आता इथे मी बाही तयार करून घेते. तर बाही आता इथं बाहीला काय डिझाईन वगैरे काय नाही, जशी आपण नॉर्मल बाही जोडून तयार करतो अगदी त्याचप्रमाणे इथं आपल्याला बाही जोडून तयार करायची आहे. इथे बघा आता दोन्ही पण बाही मी जोडून घेतलेल्या आहेत. आता मी फिटिंग कशी करायची ते तुम्हाला दाखवते.
तर इथे बघा आता सगळ्यात अगोदर आता फिटिंग करताना आपल्याला पाठीमागचा भाग घेऊन त्याचा कमरेचा चौथा भाग आणि पुढच्या पार्टला पण तसंच कमरेचा चौथा भाग आणि छातीचा चौथा भाग साईडला 2 इंच शिलाई मार्जिन. आणि हेच जर तुम्हाला डिटेलमध्ये हळू बघायचं असेल तर याच्यावर मी अगदी डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे. ब्लाऊजला फिटिंग कशी करायची तो व्हिडिओ तुम्ही नक्की चेक करा. खूप डिटेलमध्ये सांगितलेला आहे. तो व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कुठलाच प्रॉब्लेम येणार नाही. तरी मी ब्लाऊज पूर्ण तयार करून तुम्हाला त्याचं फायनल लुक दाखवते. तर इथे बघा अशा प्रकारे पूर्ण ब्लाऊज आपला तयार झालेला आहे. तर इथे बघा अशा प्रकारे खूप सुंदर असा ब्लाऊज आपला बनवून तयार झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता ब्लाऊजची फिटिंग आणि फिनिशिंग दोन्ही एकदम परफेक्ट